नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीके अभ्यासमालेमध्ये आपले सहर्ष स्वागत। आधुनिक भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारे अनेक महान व्यक्तिमत्व होऊन गेले। त्यातच एक अतिशय महत्त्वपूर्ण असे व्यक्तिमत्व ज्या की होते आपल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी। तर यांचा जीवनपट आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये संपूर्णतः उलगडणार आहोत। अगदी जन्मापासून ते निधनापर्यंतचा यांचा प्रवास आपण रेखाटणार आहोत। तर दोस्तांनो, सुरू करूया आपण इंदिराजींच्या बद्दलचे लेक्चर। तर इंदिराजींबद्दल काही प्राथमिक माहिती आपल्याला असणं अतिशय आवश्यक आहे। 19 नोव्हेंबर 1917ला इंदिराजींचा जन्म झालेला आहे। तर 31 ऑक्टोबर 1984ला इंदिराजींचं झालेलं आहे काय निधन, किंबहुना त्यांची हत्या झालेली आहे। त्यांच्या अंगरक्षकांनीच त्यांची हत्या केलेली आहे। कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार झालेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यांचं जन्मगाव कोणतं, तर गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही पवित्र नद्यांचा संगम जिथं होतो अशा अलाहाबाद या ठिकाणी इंदिराजींचा जन्म झालेला आहे। आणि अलाहाबादला सध्या आपण प्रयागराज या नावाने ओळखतो, उत्तर प्रदेशमधलं अतिशय महत्त्वपूर्ण असं शहर। देशभक्तीचं वारं लहानपणापासूनच घरात वाहत होतं, त्यामुळं देशभक्तीचं बाळकडू इंदिराजींना घरातच मिळालं, अगदी लहानपणापासून मिळालं। आजोबा पंडित मोतीलाल नेहरू आणि वडील जवाहरलाल नेहरू हे सक्रिय राजकारणात, समाजकारणात, स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले होते, त्यामुळं त्यांच्या विचारांचा परिणाम इंदिराजींवरती पडला नसता तरच नवल। मात्र पंडितजींच्या सक्रियतेमुळे इंदिराजींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष आलं। तर यांचं जे काही प्राथमिक शिक्षण आहे दोस्तांनो ते झालेलं आहे अलाहाबादला त्यांच्या राहत्या घरी। नंतर काही काळ पुणे येथे वास्तव्य, तिथं शिक्षण, मुंबईला शिक्षण। आणि इथं एक आणखीन एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी जी शांतिनिकेतन नावाची संस्था स्थापन केली होती त्या संस्थेच्या विद्यार्थिनी म्हणून सुद्धा इंदिराजींनी शिक्षण घेतलेलं आहे। गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनीच यांना प्रियदर्शनी हे जे टोपण नाव दिलेलं आहे ते दिलेलं आहे। आणि यांचं उच्च शिक्षण मात्र झालेलं आहे दोस्तांनो कुठं, तर इंग्लंडला। पण उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्यापूर्वी सुद्धा अतिशय हिरिरीने स्वातंत्र्य चळवळीच्या प्रत्येक समभागामध्ये यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे। की 1930ला गांधीजींनी जी चळवळ सुरू केली होती, सविनय कायदेभंगाची चळवळ, सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट ज्याला आपण म्हणतो, की मिठावरती ब्रिटिशांनी जो अन्यायकारक कर लावलेला होता त्या विरोधात असणारी चळवळ, त्या चळवळी दरम्यान लहान मुलांची वानर सेना स्थापन झाली होती आणि या वानर सेनेत इंदिरा गांधी सहभागी झाल्या होत्या। या वानर सेनेचं काम काय, तर स्वातंत्र्य सैनिकांचे संदेश एकमेकांपर्यंत पोहोचवणे, त्यांना खाण्याची रसद पोहोचवणे हे काम वानर सेना अतिशय तत्परतेने करत असेल। वानर सेनेबरोबरच त्या बाल चरखा संघात सुद्धा सहभागी झालेल्या आहेत। थोडक्यात स्वदेशीला यांचा पाठिंबा होता, ही गोष्ट आपल्याला इथं प्रकर्षाने जाणवते। मग उच्च शिक्षणासाठी जेव्हा या इंग्लंडला गेल्या तिथंच त्यांचा परिचय फिरोज गांधी या पारशी युवकाबरोबर झाला आणि या परिचयाचं रूपांतर कालांतराने प्रेमात झालं आणि प्रेमाचं रूपांतर कालांतराने विवाहात झालं। पण हा विवाह वाटतो तेवढा सहज सोप्यारित्या पार पडलेला नाही। पंडित जवाहरलाल नेहरूंचा या विवाहाला प्रथमतः मोठ्या प्रमाणात विरोध होता, मात्र महात्मा गांधीजींनी सहमती दर्शवल्यानंतर हा विवाह जो आहे तो संपन्न झालेला आहे। 1942 साल लक्षात ठेवायचं मित्रांनो, 1942ला यांचा विवाह झालेला आहे। आणि त्याच वर्षी महात्माजींनी एक शेवटची चळवळ सुरू केली होती, जी देशव्यापी चळवळ होती, जी होती चले जाओ चळवळ, क्विट इंडिया मुवमेंट। ब्रिटिश सत्तेला दिलेला एक शेवटचा तडाखा होता आणि या चळवळीमध्ये पती पत्नींनी म्हणजे फिरोज गांधी आणि इंदिरा गांधी या दोघांनी सहभाग नोंदवला आणि या सहभागाबद्दल त्यांना तुरुंगवास सुद्धा सहन करावा लागला, जो की होता 13 महिन्यांचा तुरुंगवास। दरम्यानच्या काळात सुरुवातीला पती पत्नीमध्ये जे सुमधुर असे संबंध होते त्यात दुरावा निर्माण व्हायला लागला आणि मग इंदिराजी जे आहेत तर आपल्या पतीचं घर सोडून या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या घरी राहायला गेल्या, त्यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून काम करू लागल्या आणि प्रत्येक कार्यक्रमाच्या यजमानपदी इंदिरा गांधींचीच वर्णी लागत असे। थोडक्यात मित्रांनो, पती पत्नीच्या संबंधात वितुष्ट निर्माण झालं होतं, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची। हळूहळू काँग्रेसच्या राजकारणात सुद्धा इंदिराजी सहभागी झालेल्या आहेत आणि 1955 साली
इंदिराजी काँग्रेस कार्यकारिणीच्या झालेल्या आहेत सदस्या, काँग्रेस वर्किंग कमिटी, म्हणजे पक्षाचे सर्व महत्त्वपूर्ण निर्णय याच समितीमार्फत घेतले जातात. तर त्या समितीच्या इंदिराजी सदस्य झाल्या. थोडक्यात राष्ट्रीय राजकारणात इंदिराजी एक महत्त्वाची भूमिका बजवायला लागले. काहीच कालावधीनंतर 1959 साली इंदिराजी काँग्रेसच्या अध्यक्षासुद्धा आल्या. दोस्तांनो, अधिवेशन झालं होतं कुठं? नागपूर या ठिकाणी. आणि स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान मिळवणाऱ्या या पहिल्या महिला होत्या. आत्तापर्यंत काँग्रेसच्या इतिहासात 5 महिलांना अध्यक्षपदाचं स्थान भूषवण्याची संधी जी आहे ती प्राप्त झालेली आहे. मग मित्रांनो, आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की 1962 साल उजाडलेलं आहे आणि 1962 साली भारत व चीन युद्ध झालं. या युद्धात भारताचा सपशेल पराभव झाला, ही गोष्ट तर आपल्याला स्वीकारावीच लागेल. मात्र या गोष्टीचा किंवा या घटनेचा एवढा जबरदस्त मानसिक ताण पंडितजींना आला आणि पंडितजींनी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की चीन भारतावरती आक्रमण करेल. कारण त्या काळात हिंदी चीनी भाईभाईच्या घोषणा दिल्या जात होत्या. बौद्ध धर्माचा प्रसार, जो की शांतताप्रिय धर्म आहे, तो भारतातूनच चीनमध्ये झालेला होता. आणि अचानक 62 साली चीननी भारतावरती आक्रमण करून भारताच्या पाठीत जो आहे तो खंजीर खुपसलेला आहे. तर या पराभवाचं शल्य पंडितजींच्या मनाला एवढं लागलं की हळूहळू त्यांची प्रकृती ढासत गेली आणि 1964 साली पंडित नेहरू यांचं झालेलं आहे काय? निधन. मग पंडितजींच्या नंतर पंतप्रधान पदाची धुरा सांभाळलेली आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान असं आपण ज्यांना संबोधतो अशा लालबहादूर शास्त्रींकडे. आणि लालबहादूर शास्त्रींनी सुद्धा मंत्रिमंडळात इंदिराजींना स्थान दिलेलं आहे. दोस्तांनो, इंदिराजींकडं माहिती व नभोवाणी खात्याचं मंत्रिपद होतं. तो शी वॉज द इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर ऑफ इंडिया. आणि मग 62च्या भारत चीन युद्धानंतर 1965 साली झालेलं आहे दोस्तांनो कोणतं युद्ध? तर भारत पाक युद्ध. आणि या भारत पाक युद्धामध्ये मात्र भारताने संपूर्णतः पाकिस्तानची कोंडी करून टाकलेली होती आणि या युद्धात भारताचा विलक्षण असा नेत्रदीपक असा जो काय आहे विजय प्राप्त झालेला आहे. आणि नंतर भारत आणि पाकिस्तानवरती आंतरराष्ट्रीय स्तरातून दबाव आला की तुमच्यामध्ये काहीतरी समझोता व्हायला पाहिजे. आणि मग शांततेची बोलणी ताश्कंद येथे घडत होती पूर्वीच्या सोव्हिएत संघामध्ये. तिथंच ताश्कंद करार झालेला आहे आणि ताश्कंद करारावरती स्वाक्षरी झाल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास लालबहादूर शास्त्रींना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि 1966 साली ताश्कंद करारानंतर शास्त्रींचं काय झालेलं मित्रांनो? निधन. आणि मग चर्चा सुरू झाली की पंतप्रधानपदी कुणाला नेमावं. तर नंबर 2 स्थानी म्हणजे अनुभवाच्या जोरावरती हे स्थान वास्तविकरित्या मिळायला पाहिजे होतं कुणाला? मोरारजी देसाईंना. कारण की प्रशासनामध्ये त्यांची पकडसुद्धा होती. प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव त्यांना होता आणि मंत्रिमंडळात ते दुय्यम क्रमांकाचे मंत्री होते. मात्र काँग्रेस पक्षातीलच एक गट होता ज्यांना मोरारजी देसाई पंतप्रधानपदी नको होते. त्यामुळे या गटाने इंदिराजींचं नाव पंतप्रधानपदी सुचवलं. पण त्यामागं सुद्धा दोस्तांनो आपल्याला राजकारण पाहायला मिळतं की इंदिराजी तेव्हा राजकारणात नवख्या होत्या. त्यामुळे इंदिराजींच्या नवखेपणाचा फायदा घेऊन त्यांना पंतप्रधानपदी बसवावं, मात्र देशाचा कारभार सर्व आपण चालवावा असा या वयोवृद्ध नेत्यांचा होरा होता, मानस होता. तर अशा प्रकारे इंदिराजी 1966 साली झालेल्या आहेत काय? पंतप्रधानपदी. तर जसं ऑलरेडी तुम्हाला बोललेलं आहे की राजकारणात सुद्धा नवख्या होत्या. प्रशासनाचा अनुभव त्यांना नव्हता कारण की 2च वर्ष त्यांनी केंद्रीय मंत्रिपद जे आहे ते सांभाळलेलं होतं. आणि अशातच झालेल्या आहेत 1967 साली लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका. दोस्तांनो, या लोकसभेच्या 4थ्या निवडणुका होत्या आणि या निवडणुका काँग्रेस पक्षाने लढलेल्या आहेत इंदिराजींच्या नेतृत्वाखाली. या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा अनेक प्रांतात पराभव झालेला पाहायला मिळेल. आणि जसं आपल्याला ज्ञात आहे की विजय जेव्हा होतो तेव्हा त्याची जबाबदारी निश्चितपणे पक्ष नेतृत्व घेत असतं आणि जर पराजय झाला तर त्याची जबाबदारीसुद्धा पक्ष नेतृत्वावरतीच येत असते. तर इंदिराजींच्या नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. विरोधकांनी म्हणजेच पक्षातल्या विरोधकांनी यांची संभावना गुंगी गुडिया अशा केलेला आहे. अनेक प्रकारच्या विरोधाला इंदिराजींना पक्षातूनच सामोरं जावं लागलं होतं. पण प्रशासनावरती आपली पकड घट्ट करावी
राजकीय नेतृत्व आपलं लोकांना मान्य व्हावं, पक्षाला मान्य व्हावं, यासाठी काही महत्त्वाचे निर्णय इंदिराजींनी कालांतराने घेतले आणि आपलं नेतृत्व जे आहे ते अतिशय भक्कम आहे हे सिद्ध करून टाकलं. आता अशी संधी त्यांना मिळालेली आहे केव्हा? 1969ला. आता थोडीशी पार्श्वभूमी आपण लक्षात घ्यावी की आपल्या देशाचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती जे होते ते होते डॉक्टर झाकीर हुसेन आणि त्यांची निवड झाली होती 1967 साली आणि त्यांचं निधन झालेलं आहे 1969 साली. तर दोस्तांनो, इथे आपल्याला एक प्रश्न मिळतो की पदावरती असताना निधन पावणारे पहिले भारतीय राष्ट्रपती कोण? तर याचं उत्तर यायला पाहिजे माझं डॉक्टर झाकीर हुसेन. आता डॉक्टर झाकीर हुसेन यांचं निधन झालं तर घटनेनुसार राष्ट्रपती पद हे काही रिक्त राहू शकत नाही. 6 महिन्याच्या आत निवडणुका घेणं हे अतिशय बंधनकारक होतं आणि मग 1969ला राष्ट्रपती पदाच्या निवडणुका घेण्याचं जाहीर ठरलं. आता काँग्रेस पक्षाने सर्वानुमते एक निर्णय घेतला की नीलम संजीव रेड्डी हे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रपती पदासाठी अधिकृत उमेदवार असतील. पण जसं मी आपल्याला बोललो की इंदिराजींना आपला एक वेगळा मार्ग चोखाळायचा होता, त्यामुळं त्यांनी एक स्वतःचा उमेदवार जो आहे हा निवडणुकीच्या रिंगणात उभा केला आणि त्यांचं नाव होतं दोस्तांनो व्ही गिरी. आणि एवढंच नव्हे तर अलिखित असा एक फतवा काढला की काँग्रेसच्या लोकसभा विधानसभा सदस्यांनी सर्व राज्यातल्या आपल्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून मतदान करावं. म्हणजे थोडक्यात कोणाला मतदान करावं? तर व्ही गिरींना मतदान करावं. म्हणजे काँग्रेसमध्ये इथं आपल्याला 2 गट पडलेले पाहायला मिळतील. एक इंदिरा समर्थक गट आहे आणि एक जो गट आहे हे काँग्रेसचे जे वयोवृद्ध नेते होते स.का. पाटील, निजलिंगप्पा आणि इत्यादी इत्यादी, तर यांचा एक वेगळा गट. तर या निवडणुकीचा निकाल जो लागला तो इंदिराजींच्या बाजूने लागला. व्ही गिरी राष्ट्रपतीपदी निवडून आले. इंदिरा गांधींचं वर्चस्व काँग्रेस पक्षात जे आहे ते सिद्ध झालं आणि या सर्व घटनांची परिणिती अशी झाली की काँग्रेसमध्ये पडलेले काय दोस्तांनो फूट आणि 2 गट निर्माण झाले. एक आहे इंडिकेट काँग्रेस आणि दुसरा गट जो आहे तो आहे सिंडिकेट काँग्रेस. इथं लक्षात ठेवा आय सिम्बॉल आहे, इंदिरा गांधीमध्ये सुद्धा आय आहे. तर इंडिकेट काँग्रेस हा इंदिराजींच्या नेतृत्वाखालील गट होता. तर सिंडिकेट काँग्रेसमध्ये काँग्रेसचे वयोवृद्ध नेते स.का. पाटील इत्यादी इत्यादी यांचा त्यात समावेश होता. तर काँग्रेसमध्ये फूट पडली. इंदिराजींचं निर्विवाद जे वर्चस्व आहे पक्षावरती ते सिद्ध झालं आणि मग यानंतर जेव्हा कोणत्याही प्रकारचा दबाव त्यांच्यावरती राहिला नाही त्यानंतर एकानंतर एक धडाडीचे निर्णय इंदिराजींनी सुरू केले. सर्वप्रथम 1969 सालीच त्यांनी 14 बँकांचं राष्ट्रीयकरण घडवून आणलेलं आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतीचा विकास म्हणजेच देशाचा विकास एवढं सरळ सोपं समीकरण होतं. मात्र 1969 अगोदर ज्या काही बँका खाजगी बँका होत्या त्या शेतकऱ्यांना कर्ज देण्यास धजावत नव्हत्या. त्यामुळं शेतकऱ्यांची स्थिती अतिशय खालावलेली होती. तर शेतकऱ्यांना मध्यमवर्गीय लोकांना दिलासा देण्यासाठी 14 बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा निर्णय घेण्यात आला. आणि दोस्तांनो, इथं आणखीन एक महत्त्वपूर्ण बाब लक्षात ठेवायची जे इकॉनॉमिक्समध्ये मी आपल्याला सांगणारच आहे की अशा बँका ज्यामध्ये 50 कोटी रुपयांच्या वरच्या ठेवी होत्या अशा 14 बँकांचं राष्ट्रीयकरण इंदिराजींनी 1969 साली केलेलं आहे. मग उजाडले 1971 हे साल आणि 1971 साली इंदिराजींनी संस्थानिकांचे तनखे रद्द केलेले आहेत. आता हा नेमका प्रकार काय आहे हे पण समजून घ्या की 47ला भारताची फाळणी झाली होती भारतीय स्वातंत्र्य कायद्यानुसार आणि मग छोटी मोठी जी काही संस्थानं होती जी 500च्या वरती होती तर अशा संस्थानांना मुभा देण्यात आली होती की आयदर दे कुड जॉईन पाकिस्तान, आयदर दे कुड जॉईन इंडिया, किंवा ते आपलं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्वसुद्धा राखू शकत होते. मात्र या संस्थानांना भारतात विलीन करून घेण्याची अतिशय महत्त्वपूर्ण अशी कामगिरी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणि तत्कालीन गृहसचिव व्ही मेनन या दोघांनी अतिशय निर्धारपूर्वक पार पाडलेली आहे. मग काही संस्थानिकांना प्रलोभने देण्यात आली, काही संस्थानिकांना परदेशात आपल्या देशाचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली, काहींना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं, काहींना मात्र तनखे देण्यात आले. म्हणजे काय की एखाद्या संस्थानिकाचं राज्य जेवढं आहे त्याचं क्षेत्रफळ केवढं आहे याचं मोजमाप करण्यात आलं.
त्या संस्थानातून त्या संस्थानिकाला किती उत्पन्न मिळतं हे ठरवण्यात आलं आणि त्यावर आधारित एक वार्षिक पेन्शन किंवा आपण त्याला तनखा म्हणूया ही देण्याची प्रथा ही सुरू झालेली आहे साधारणतः 47-48 दरम्यान आणि आज तागायत ती जी प्रथा आहे ती चालू होती. इंदिराजींनी त्याला छेद दिलेला आहे. संस्थानिकांचे तनखे जे आहेत ते संपूर्णतया रद्द करून टाकण्यात आलेले आहेत. आता इंदिरा गांधींच्या जीवनातला सर्वात मोठा क्षण जो आहे तो आहे बांगलादेशाची निर्मिती. 1971 साली झालेली ही घटना आहे. बांगलादेशाची निर्मिती कशी झाली, कोणत्या कारणास्तव झाली, या सर्व गोष्टी आपल्याला इथं निश्चितपणे चर्चेत आणाव्या लागतील. जसं आपल्याला बोललो की आपल्या देशाची जी काही विभागणी झाली आहे, फाळणी झालेली आहे, ही झालेली आहे धार्मिक तत्वावरती. हिंदू बहुल हिंदुस्तान आणि मुस्लिम बहुल पाकिस्तान. आता अशा प्रकारे फाळणी झाल्यानंतर पंजाबचा काही प्रांत पाकिस्तानच्या ताब्यात गेला. त्याचप्रमाणे बंगाल प्रांताची सुद्धा फाळणी झाली आणि बंगालचा काही प्रांत जो आहे पाकिस्तानात गेला आणि एक अजब गजब विचित्र असा देश निर्माण झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. जगाच्या नकाशात तुम्हाला अशा प्रकारचे देश कुठे दिसणार नाही. काही भाग इकडच्या बाजूला आणि काही भाग तिकडच्या बाजूला. ही एक प्रकारे भौगोलिक विकृती आहे असं म्हणायला हरकत नाही. तर दोस्तांनो, इथं जो ग्रीन पोर्शन दिसतोय दॅट इज पश्चिम पाकिस्तान आणि इकडचा जो पोर्शन दिसतोय तो आहे पूर्व पाकिस्तान. तर सर्वप्रथम आपल्याला काही गोष्टी समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे की दोन्ही भागांना बांधणारा जो समान धागा आहे तो आहे धर्म आणि तो आहे इस्लाम. मात्र इकडच्या भागात म्हणजे पश्चिम पाकिस्तानात जी भाषा बोलली जायची ती होती उर्दू. तर पूर्व पाकिस्तानात बोलली जाणारी भाषा जी होती ती होती कोणती, बंगाली. आणि 1905ला जेव्हा बंगालच्या फाळणीविरुद्ध चळवळ सुरू झाली होती तेव्हा हिंदू मुस्लिम लोकांनी खांद्याला खांदा लावून ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा दिलेला होता. सांगण्याचं तात्पर्य हे आहे दोस्तांनो की पूर्व पाकिस्तानमधले जे बंगाली लोक आहेत इस्लाम धर्मीय, हे सांस्कृतिकरित्या भाषिकरित्या भारताच्या बंगाल प्रांताशी अधिक जवळीक साधणारे होते. मात्र या देशाची निर्मिती झालेली आहे हा इतिहास पण आहे आणि वस्तुस्थिती पण आहे. आणि जरी धार्मिक तत्वावरती या देशाची निर्मिती झाली असली तरी पूर्व पाकिस्तानातल्या लोकांना पश्चिम पाकिस्तानकडून अतिशय दुय्यम प्रकारची वागणूक मिळत असे आणि या देशाच्या राजकारणावरती सातत्यपूर्ण रीतीने पश्चिम पाकिस्तानमधल्या राजकारणाचा पगडा असेल. फाईन. मात्र 1970-71 साली ज्या काही पाकिस्तानी संसदेसाठी निवडणुका झाल्या त्यात एक पक्ष आहे ज्याचं नाव आहे मित्रांनो अवामी लीग. अवामी लीग नावाचा एक पक्ष आहे आणि या पक्षाचे जे नेते आहेत ते आहेत शेख मुजीबुर रहमान. तर शेख मुजीबुर रहमान यांच्या अवामी लीग पक्षाने जो काय आहे या निवडणुकीमध्ये विजय संपादन केलेला आहे. आता पंतप्रधान पदाची माळ ही शेख मुजीबुर रहमान यांच्या गळ्यात पडायला पाहिजे. पूर्व पाकिस्तानातले नेते आहेत. पश्चिम पाकिस्तानातल्या नेतृत्वाला ही गोष्ट पचनी पडणं शक्य नव्हतं. आणि जेव्हा शेख मुजीबुर रहमान यांना सत्ता स्थापनेपासून दूर ठेवण्यात आलं तेव्हा मात्र लोकशाही चळवळीने पूर्व पाकिस्तानमध्ये जी आहे ती उचलबांगडी घेतलेली आहे आणि त्याचा जो काही परिणाम झालेला आहे तर इथं लोकशाहीवादी चळवळींनी मूळ धरलेला आहे. तर पूर्व पाकिस्तानमध्ये लोकशाहीवादी चळवळींनी मूळ धरलेला आहे. जनता जी आहे ते रस्त्यावरती यायला लागली. पश्चिम पाकिस्तानातल्या राजकारण्यांना विरोध करायला लागली. साहित्यिकांनी सुद्धा जनतेला फार मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेला आहे आणि अशा प्रकारे संपूर्ण देशभर जे आहे एक मोठ्या प्रकारचं आंदोलन जे आहे उभं करण्यात शेख मुजीबुर रहमान यांना यश मिळालेलं आहे. आता पूर्व पाकिस्तानातली जी लोकशाही चळवळ आहे ती दडपण्याचा निर्धार पश्चिम पाकिस्ताननी केला आणि इथं पाठवलेलं आहे आपलं सैन्य. आणि या सैन्याने पूर्व पाकिस्तानात फार मोठ्या प्रमाणात अनन्वित असे अत्याचार केले. लोकांच्या मूलभूत हक्कांची मुस्कटदाबी केली. सर्व साहित्यिकांना तुरुंगात डांबण्यात आलं. सर्व नेत्यांना सुद्धा तुरुंगाची हवा खावी लागली आणि मग कालांतराने पूर्व पाकिस्तानातून लोंढेच्या लोंढे हे भारतात यायला लागले.
भारतात आल्यामुळे भारताच्या अंतर्गत सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला। इंदिरा गांधी तटस्थपणे या सर्व गोष्टी पाहत नव्हत्या, त्यांच्या प्रत्येक गोष्टीवरती अतिशय बारकाईने असं लक्ष होतं आणि त्यातच केलेली आहे पाकिस्ताननी चूक। पाकिस्तान वायुदलांनी भारताच्या ईशान्येकडील काही तळांवरती हल्ले केले। आता इंदिरा गांधी जी संधी शोधत होत्या ती संधी त्यांना मिळालेली आहे, मात्र आंतरराष्ट्रीय राजकारण थोडंसं वेगळं असतं। इंदिराजी सर्वप्रथम गेलेल्या आहेत कोणत्या देशाला? आंतरराष्ट्रीय राजकारणात जो भारताचा अतिशय जवळचा मित्र आहे रशिया या देशात गेल्या आणि 1971लाच भारताने रशियाबरोबर 20 वर्ष मैत्री करार जो केलेला आहे तो सगळ्यांच्या निदर्शनास आणून देणं हे माझं कर्तव्य आहे। 20 वर्षाचा मैत्री करार जो होता हा अतिशय महत्त्वपूर्ण असा करार होता दोन्ही देशांच्या संदर्भात। या करारानुसार भारतावरचा हल्ला हा रशियावरचा हल्ला समजण्यात येईल आणि रशिया भारताच्या मध्ये जाऊन येईल, रशियावरचा हल्ला हा भारतावरचा हल्ला समजण्यात येईल आणि भारत रशियाच्या मध्ये जाऊन येईल। तर अशा प्रकारचा करार झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात आपल्याला एक प्रबळ असा मित्र प्राप्त झाल्यानंतर इंदिराजींनी आपला मोर्चा वळवला अरब राष्ट्रांकडे। दोस्तांनो, भारत पाकिस्तान युद्धात सदैव अरब राष्ट्रांची भूमिका जी आहे ही पाकिस्तान धार्जिणी राहिलेली आहे। मग अरब राष्ट्रांना एवढं महत्त्व देण्याचं कारण काय? कारण की आपल्याला तेलाचा जो पुरवठा होतो तो या अरब राष्ट्रांकडून होतो आणि युद्धाबद्दल आपल्याला काही सांगता येत नाही। युद्ध 10 दिवस चालू शकतं किंवा 10 वर्ष चालू शकतं, त्यामुळे तेलाचा नियमित पुरवठा देशाला होणं हे अतिशय गरजेचं होतं। तर इंदिराजी अरब राष्ट्रांमध्ये गेल्या, भारताची भूमिका सपशेलरित्या समजून सांगण्यात आली आणि या अरब राष्ट्रांकडून आश्वासन मिळवण्यात आलं की तुम्हाला तेलाचा पुरवठा जो आहे हा सातत्यपूर्ण रीतीने अविरतपणे चालू राहील। आणि मग इंदिराजी भारतात आलेल्या आहे आणि खऱ्या अर्थाने नंतर फुटलेलं आहे भारत पाकिस्तान युद्धाला तोड। आता वास्तविकरित्या वाटत होतं की युद्ध प्रदीर्घ काळ लांबेल, पण फक्त आणि फक्त 13 दिवसांमध्ये आपण पाकिस्तानचा इकडच्या भागामध्ये म्हणजे पूर्व पाकिस्तानात जो आहे तो अतिशय दारुण पराभव केलेला आहे। जवळपास 93,000 पाकिस्तानी सैनिकांना आपण युद्धबंदी केलेला आहे। सो दे वर केप्ट ॲज प्रिझनर्स ऑफ वॉर। आता या सर्व घडामोडींमध्ये जसं मी बोललो आपल्याला की भारताचा आंतरराष्ट्रीय राजकारणातला जो मित्र आहे तो आहे रशिया आणि पाकिस्तानशी जवळीक साधणारा देश होता अमेरिका। तर अमेरिकेने पाकिस्तानला मदत करण्यासाठी या अरबी समुद्रात त्यांचं सर्वात मोठं जे आरमार आहे ज्याला आपण 7th फ्लीट म्हणतो किंवा 7वं आरमार जे पाठवलं होतं भारतावरती दबाव आणण्यासाठी। मात्र रशिया भारताच्या मैत्रीला जागला आणि रशियाने बंगालच्या उपसागरात पाठवलेला आपल्या आण्विक पाणबुड्यांचा ताफा। आता हे युद्ध फक्त भारत पाकिस्तान पुरतं मर्यादित राहणार नव्हतं, कदाचित एका छोट्याशा प्रकरणामुळे हे जे युद्ध आहे हे अमेरिका सोव्हिएत संघ युद्ध झालं असतं। मग त्यामुळं अमेरिकेने इथनं माघार घेतली, त्या रशियन पाणबुड्यांनी सुद्धा माघार घेतली आणि जो आहे भारताच्या विजयावरती काय झालेलं आहे शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि मग एका नव्या देशाची निर्मिती झालेली आहे दोस्तांनो, जो की आहे बांगलादेश। तर बांगलादेशच्या निर्मितीमधलं सर्वात महत्त्वाचं स्थान जे आहे किंवा कारणीभूत ठरणारा देश जो आहे तो आहे भारत आणि बांगलादेशला राजकीय मान्यता देणारा सुद्धा पहिला देश जो आहे तो आहे भारत। आणि या सर्व युद्धात इंदिरा गांधींची जी काही भूमिका होती तर त्याचा गौरव करण्यासाठी देशाने त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान केलेला आहे। मित्रांनो, इथं जीकेचा आणखीन एक प्रश्न लक्षात ठेवायचा की भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पहिल्या महिला कोण होत्या? तर त्या होत्या कोण? इंदिरा गांधी। फाईन। सो इथपर्यंतच्या गोष्टी क्लिअर झालेल्या। आता तुम्हाला बोलताना मी बोललो होतो की 4थ्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या केव्हा? 1967ला आणि लोकसभेचा कार्यकाळ असतो किती वर्षाचा? 5 वर्षाचा। त्यामुळं या 4थ्या लोकसभेचा कार्यकाळ होता 1967 ते 72। पण या युद्धात जो इंदिरा गांधींना विजय मिळालेला होता त्यामुळे इंदिराजी लोकप्रियतेच्या लाटेवरती आरूढ होत्या आणि मग या लोकप्रियतेचा फायदा घेण्याचा निश्चय इंदिराजींनी केला। 1971 साली लोकसभा भंग करण्यात आली आणि 1971 सालीच मुदतपूर्व लोकसभा निवडणुका झाल्या। या निवडणुकीत इंदिराजींच्या पक्षाला
भव्य दिव्य असं यश मिळालेलं आहे दोस्तांनो। याच निवडणुकीच्या काळामध्ये इंदिराजींनी गरिबी हटावची घोषणासुद्धा दिलेली होती आणि या निवडणुकीत इंदिराजी रायबरेली या मतदारसंघातून निवडणूक लढलेल्या होत्या। या निवडणुकीत त्यांच्या विरोधात जे नेते होते निवडणूक लढवणारे, त्यांचं नाव होतं राज नारायण आणि नारायण यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी न्यायालयात एक याचिका दाखल केली की इंदिराजींची निवड रद्द करण्यात यावी, कारण की त्यांनी भ्रष्ट मार्गांचा अवलंब केलेला आहे, सरकारी यंत्रणांचा वापर केलेला आहे, त्यामुळे त्यांची निवड अवैध ठरवण्यात यावी। आणि जसं भारतीय न्यायालयात होतं की तारीख पे तारीख हा खटला प्रदीर्घ काळ चालत राहिला। आता इथं आणखीन एक महत्त्वाची बाब मला जी सांगायची आहे की बांगलादेशाच्या निर्मितीनंतर दरवेळेस जसं होतं यावेळेससुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरून भारत आणि पाकिस्तानवरती दबाव आला की एक शांततापूर्ण चर्चा या दोन्ही देशांनी करावी आणि मग अशा प्रकारे शिमला येथे एक परिषद भरली होती, ज्याला आपण शिमला परिषद म्हणतो 1972 साली, आणि तिथंच झालेला आहे एक करार ज्याला म्हणूया आपण शिमला करार। तर शिमला करारावरती भारताच्या वतीने सही केली होती इंदिरा गांधींनी, पाकिस्तानच्या वतीने सही करणारे जे होते ते होते जुल्फिकार अली भुट्टो आणि तेव्हा पाकिस्तानचे लष्करशाह जे होते ते होते जनरल याया खान। फाईन। तर या शिमला करारामध्ये काय ठरवण्यात आलं, एक तर सर्वात महत्त्वाची बाब ही ठरवण्यात आली की दोन्ही देशांनी आपलं सैन्य जे आहे ते माघारी घ्यावं, दोन्ही देशांनी शांततापूर्ण संबंध जे आहेत प्रस्थापित करावे आणि दोन्ही देशांमधला जो अतिशय वादग्रस्त प्रश्न किंवा कळीचा मुद्दा आहे जो की काश्मीरचा मुद्दा आहे, हा प्रश्न दोघांनीही द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून सोडवावा, तिसऱ्या कोणत्याही देशाची मदत घेऊ नये किंवा युनोच्या कोणत्याही अंगाची मदत यात घेतली जाऊ नये। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की या कराराचं काटेकोरपणे पालन भारताने केलेलं आहे, पण पाकिस्ताननी दरवेळेसच या कराराकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलेलं आहे, या कराराला नाकारलेलं आहे। फाईन। तर अशा प्रकारचा शिमला करार। मग आणखीन एक विज्ञान तंत्रज्ञानात आपण एक महत्त्वाची जी घेतली इंदिराजींच्याच कारकिर्दीमध्ये 1974ला 18 मेला बौद्ध पौर्णिमेचा दिवस होता मित्रांनो। त्यावेळेस भारताने आपली पहिली अणुचाचणी घडून आणलेली आहे पोखरण राजस्थान या ठिकाणी, आणि आपण एक अण्वस्त्र संपन्न देश आहोत म्हणजे याची एक अघोषित अशी घोषणा जगाला करून टाकलेली आहे। सो 1974ला भारताने अणुचाचणी घडवली, अणुचाचणी अधिकृतरित्या घडवणारा हा जगातला 6वा देश। आणि तुम्हाला बोललो की दरम्यानच्या काळात इंदिराजींच्या विरुद्ध जी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात पेंडिंग होती, तर 1975 साली अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल लागलेला आहे आणि हा निकाल जो आहे तो इंदिराजींच्या विरोधात गेला। इंदिराजींची निवड जी आहे ती अवैध ठरवण्यात आली, त्यांनी भ्रष्ट मार्गांचा अवलंब केलेला आहे असं प्राथमिक दर्शनी न्यायालयाच्या दृष्टीस आलं आणि इंदिराजींची निवड जी आहे ती अवैध ठरवण्यात आलेली आहे। आता इंदिरेंना सत्ता सोडवत नव्हती, त्यामुळे 1975ला 25 जूनला राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करण्यात आलेली आहे मित्रांनो। नॅशनल इमर्जन्सी वॉज डिक्लेअर्ड। कलम 352चा वापर करण्यात आलेला आहे। तेव्हा राष्ट्रपती जे होते ते होते फखरुद्दीन अली अहमद आणि या आणीबाणीचा जो कालावधी आहे तो आहे 1975 ते 77 दरम्यानचा। फाईन। आता दोन ठळक बाबी आपण घेऊन टाकू, नंतर आणीबाणीबद्दल बोलू की विज्ञान तंत्रज्ञान जसं 1974ला अणुचाचणी घडवण्यात आली, त्याचप्रमाणे 1975ला सोव्हिएत संघाच्या माध्यमातून सोव्हिएत संघाच्या मदतीने भारताचा पहिला जो स्वदेशी उपग्रह होता आर्यभट्ट याचं यशस्वीरित्या प्रक्षेपण केलेलं आहे। अंतराळ युगात सुद्धा भारताने मुसंडी मारलेली आहे आणि 1976ला म्हणजे आणीबाणीचाच कालावधी आहे, तेव्हा आपल्या घटनेच्या सरनाम्यात जो घटनेचा भाग नाही आहे 2 नवे शब्द जोडण्यात आले, धर्मनिरपेक्ष सेक्युलर आणि समाजवादी सोशलिस्ट या 2 नवीन शब्दांचा समावेश करण्यात आलेला आहे। कोणत्या घटना दुरुस्तीनुसार हे आपण
पॉलिटिकल सायन्समध्ये किंवा राज्यशास्त्रात पाहूया, तो सध्या आपल्या चर्चेचा विषय नाही. तर आता 75 ते 77 हा आणीबाणीचा भाग जो आहे हा आपल्याला पाहणं अतिशय गरजेचं आहे. सर्व नागरिकांच्या मूलभूत हक्कांवरती एक प्रकारची गदा आणण्यात आली. ठीक आहे. सर्व विरोधी पक्षांची धरपकड करून त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. ज्या ज्या साहित्यिकांनी, विचारवंतांनी आणीबाणीच्या विरुद्ध आवाज उठवला त्यांना सुद्धा तुरुंगात टाकण्यात आलं. एक प्रकारे दडपशाहीचं वातावरण आणि एक प्रकारे दडपशाहीचं राजकारण संपूर्ण देशभर जे आहे हे व्हायला लागलं आणि सामान्य जनतेचे प्रचंड मोठ्या प्रमाणात हाल व्हायला लागले. या कालावधीत संजय गांधी आणि त्यांच्या मित्रमंडळींची भूमिकासुद्धा अतिशय वादग्रस्त ठरली आणि या आणीबाणीबद्दल आपण एक छोटंसं वेगळं लेक्चर घेऊन त्याबद्दल जास्त बोलूया. पण 75 ते 77 दरम्यान जनता फार मोठ्या प्रमाणात हवालदिल झालेली होती आणि मग 77ला जेव्हा इंदिराजींनी आणीबाणी उठवली आणि लोकसभेच्या निवडणुका घेतल्या तेव्हा मात्र काँग्रेसचा झालेला आहे पराभव आणि जनता पक्षाची राजवट आलेली आहे. आता जनता पक्ष म्हणजे काय, तर भारतात 1977 पूर्वी जेवढे काही छोटे मोठे पक्ष होते काँग्रेस विरोधी, अशा सगळ्यांची एक मोठ बांधण्यात आली होती आणि जनता पक्ष नावाचा पक्ष स्थापन झाला होता. त्यामुळे 77 साली खऱ्या अर्थाने आमने सामने अशी लढत झाली काँग्रेस विरुद्ध जनता पक्षाची आणि जनता पक्षाला जनतेने कौल दिला आणि जनता पक्षाचे पंतप्रधान म्हणून मोरारजी देसाई यांची राजवट जी आहे ही देशात सुरू झालेली आहे. पण एका महिन्यामध्ये दोन तलवारी राहू शकत नाही. जनता पक्षामध्ये अनेक वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष होते. तर सुरुवातीला सर्व गोष्टी आलबेलप्रमाणे चालत होत्या, मात्र नंतर जे वितुष्ट आहे किंवा जो काही संघर्ष जनता पक्षात उफाळून आलेला आहे तो चव्हाट्यावरती यायला लागला आणि मग जनता पक्षात कालांतराने फूट पडली. या 77 ते 80च्या काळामध्ये जनता पक्षाचे दोन पंतप्रधान आपल्याला पाहायला मिळतात. एक होते मोरारजी देसाई आणि त्यांच्यापासून वेगळे होणारे चौधरी चरण सिंग, ज्यांना काँग्रेसने पाठिंबा दिला होता, नंतर काढून पण घेतला होता. तर जनतेने अतिशय भरोशाने जनता राजवटीवरती विश्वास ठेवला होता. पण या विश्वासाला सार्थ जनता राजवट ठरू शकली नाही. त्यामुळे जनता परत एकदा काँग्रेस पक्षाकडं आकृष्ट झाली आणि 1980 साली ज्या निवडणुका झाल्या त्यात काँग्रेस पक्षाचा विजय झाला. इंदिराजी परत एकदा पंतप्रधानपदी आरूढ झालेले आहेत. म्हणजे अतिशय आनंदपूर्वक बातमी आहे. पण त्याचप्रमाणे या 1980 साली त्यांचे जे धाकटे चिरंजीव होते संजय गांधी यांचं विमान अपघातात निधन झालेलं आहे. दुःखाचा आवंडा घेऊन इंदिराजींनी परत एकदा राष्ट्रकार्याप्रती स्वतःला वाहून घेतलं आणि जसं 1969 रोजी 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं होतं त्याप्रमाणे 1980ला इंदिराजींनी 6 बँकांचं राष्ट्रीयकरण घडून आणलेलं आहे. दोस्तांनो, आता आर्थिक निकष काय होता, ज्या बँकांमध्ये 200 कोटींच्या वरच्या ठेवी आहेत अशा 6 बँकांचं इंदिराजींनी राष्ट्रीयकरण करून घडून आणलेलं आहे आणि परत एकदा सामान्य जनतेला दिलासा दिलेला आहे. आता थोडंसं क्रीडा विश्वाकडे वळायला हरकत नाही. 1982 साली आपल्या देशामध्ये नवी दिल्ली येथे 9व्या आशियाई क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या, ज्याचं यजमानपद जे आहे ते भारताने स्वीकारलं होतं आणि अतिशय यशस्वीरित्या आपण या क्रीडा स्पर्धा ज्या आहेत यांचं आयोजन, संयोजन, नियोजन केलं होतं आणि क्रीडा क्षेत्रामध्ये भारताला एक वेगळ्या प्रकारचा मान या आयोजनाने मिळवून दिलेला होता. नंतर 1983 साली अलिप्तता राष्ट्रवाद परिषद चळवळीचे अध्यक्षपद इंदिराजींनी भूषवलं होतं. मित्रांनो, द्वितीय जागतिक महायुद्ध संपल्यानंतर जगाची फाळणी 2 गटांमध्ये झालेली होती. एक अमेरिका धार्जिणा गट म्हणजे भांडवलशाही गट आणि रशिया धार्जिणा गट म्हणजे साम्यवादी राष्ट्रांचा गट. तर या दोन्ही देशांनी आपल्या आपल्या गटात जगातल्या इतर राष्ट्रांना ओढून घेण्याचा प्रयत्न चालवला होता. तर ह्याच्या विरोधात एक नवा गट उदयास आला होता जागतिक राजकारणात, ज्याला आपण म्हणूया नॉन अलाइन्ड मुवमेंट किंवा अलिप्तता राष्ट्रवाद परिषद. कोणत्याही गटाकडे झुकायचं नाही, आपलं अस्तित्व जे आहे ते अलिप्त ठेवायचं, तटस्थ ठेवायचं, अशा प्रकारची परिषद जी आहे ती नवी दिल्ली येथे झालेली होती. यजमान भारत असल्यामुळे या अलिप्तता राष्ट्रवाद परिषदेच्या अध्यक्षा इंदिरा गांधीच होत्या. या 1990च्या दशकामध्ये
पंजाबमध्ये अशांतता पसरलेली होती. पाकिस्तानची आपण शक्ल पाडलेली होती, बांगलादेशाची निर्मिती केली होती. त्यामुळं अश्वत्थाम्यासारखी जखम घेऊन पाकिस्तान जगत होता आणि भारताची हजारो शक्ल करण्याचा निर्धार पाकिस्तानी राजकारण्यांनी केला होता. त्यामुळं त्यांनी जे काही खतपाणी घातलं होतं पंजाबमध्ये, तर इथं स्वतंत्र खलिस्तानची चळवळ म्हणजे स्वतःचं स्वतंत्र शिखांचं राष्ट्र निर्माण करण्याची चळवळ शिखांनी सुरू केलेली होती. आणि मग दहशतवादी कारवायांनी पंजाबमध्ये थैमान घातलेलं होतं. निरपराध लोकांवरती बेछूट गोळीबार केला जात होता, जनतेवरती अन्याय होत होता. आणि अशातच शिखांचं जे अतिशय पवित्र धर्मस्थान आहे, ज्याला आपण गोल्डन टेम्पल म्हणूया किंवा सुवर्ण मंदिर म्हणूया, तर या सुवर्ण मंदिराचा आश्रय या अतिरेक्यांनी घेतलेला होता. तिथं शस्त्रसाठासुद्धा निर्माण केलेला होता. तर भारतीय गुप्तचरांकडून जेव्हा ही बातमी इंदिरा गांधींच्या कानी पडली, तेव्हा इंदिरांनी तिथं एक लष्करी कारवाई करण्याचा निर्धार केला. आणि या लष्करी कारवाईचं नाव होतं दोस्तांनो काय, ऑपरेशन ब्लू स्टार. 1984 साली झालेली कारवाई आहे. शीख अतिरेक्यांना सुवर्ण मंदिरातून हुसकून काढण्याची लष्कराची जी कारवाई आहे, त्याला आपण ऑपरेशन ब्लू स्टार म्हणूया. सैन्याने अतिशय संयमाने गोल्डन टेम्पलचं संपूर्ण पावित्र्य राखून विदाऊट शूज जाऊन ही कारवाई केलेली होती. पण तरी दोन्ही बाजून जो गोळीबार झाला, तर त्यामुळं या सुवर्ण मंदिराची अपरिमित अशी हानी झाली. आणि हे शल्य कुठंतरी शीख समाजाच्या मनात होतं. त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेलेल्या होत्या. आणि या धार्मिक भावना दुखवल्या गेल्यामुळेच कालांतरांनी 31 ऑक्टोबरला 84ला त्यांच्या स्वतःच्या अंगरक्षकाकडून त्यांची हत्या झालेली आहे. BBC या ब्रिटिश वृत्तवाहिनीला मुलाखत देण्यासाठी आपल्या घरातच जात असताना सतवंत सिंग, बियान सिंग, केहर सिंग या बॉडीगार्ड्सनी यांच्यावरती बेछूट गोळीबार केला आहे. आणि या गोळीबारात इंदिरा गांधींचा निधन झालेलं आहे. एक महाकाय असा वटवृक्ष जो आहे तो उन्मळून पडलेला आहे. तर ही झाली इंदिरा गांधींच्या निधनापर्यंतची संपूर्ण पॉईंट वाईज रूपरेषा. आता आणखी कोणकोणते महत्त्वाचे प्रश्न आपल्याला विचारले शकतात, त्यांचे ग्रंथ कोणते, तर माय ट्रूथ नावाचा यांचा एक ग्रंथ आहे आणि इटर्नल इंडिया या 2 ग्रंथाचं लिखाण इंदिरा गांधींच्या सिद्धास्थानी झालेलं आहे. यांना टोपण नाव काय, तर प्रियदर्शनी, जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. अँड मेनी टाइम्स शी इज नोन ॲज अ आयर्न लेडी ऑफ इंडिया. भारताची पोलादी स्त्री आणि इंग्लंडची पोलादी स्त्री होती मार्गरेट थॅचर. कोणकोणत्या घोषणा यांनी दिलेल्या होत्या, तर दोस्तांनो गरिबी हटाव ही घोषणा तर आपल्याला माहितीच आहे. एक मूल एक वृक्ष आणि मेरे खून का हर कतरा इस देश के काम आएगा या घोषणा इंदिरा गांधींशी निगडीत आहे. आणि इंदिरा गांधींचं समाधीस्थळ कुठं आहे दोस्तांनो, तर इंदिरा गांधीची समाधी जी आहे ती आहे शक्तीस्थळ, नवी दिल्ली येथे. तर इंदिरा गांधींची संपूर्ण माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी इथं केलेला आहे. या माहितीचा आपल्याला परीक्षेला निश्चितपणे फायदा होईल अशी अपेक्षा बाळगतो आणि आपल्याला बेस्ट ऑफ लक देऊन हे लेक्चर मी इथं संपवतो. मित्रांनो, धन्यवाद.